झी 24 तास एक पाऊल पुढे। महापालिका प्रशासनाबरोबरच नागरिकांनी सुद्धा पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करणं हेच त्यांच्या हिताचं आहे। आणि आता आपण पुढे पाहणार आहोत पीक पाणी संदर्भातली बातमी। नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातल्या डॉक्टर नारायण खोकले यांनी सिमला मिरचीपासून खर्च वजा जाता 4 लाख रुपयांचं उत्पादन घेतलंय। शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी अपारंपरिक पिकांची लागवड आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच शेतकऱ्यांना एकाच पिकाच्या मागे न धावण्याची हाही सल्ला त्यांनी दिलाय। डॉक्टर नारायण खोकले यांचं हे शिमला मिरचीचं दर्जेदार उत्पादन देणारं शेत। वैद्यकीय पेशा सांभाळत त्यांनी घरातील शेती अर्थव्यवस्थेचंही अचूक निदान केलंय। 25 एकरावर शेती करण्यापेक्षा अवघ्या 1.5 एकरात अपारंपरिक पीक घेतलं तर ते जास्त फायदेशीर ठरेल असा निष्कर्ष काढत त्यांनी शिमला मिरचीचं पीक घेण्याचं ठरवलं। 25 एकरावरील सगळी गुंतवणूक फक्त 1.5 एकरावर करून त्यांनी कपाशी, कांदे, मका या सगळ्या पिकांना बगल दिली आणि शिमला मिरचीचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं उत्पादन घेण्यासाठी नियोजन आखलं। लागवडीला सर्वसाधारणतः 17,900 रोपं लागले आणि 17,900 रोपांमध्ये 1 फुटाचा सर्वसाधारणतः अंतर आहे आणि 2 बेडमधलं अंतर जे आहे ते 5 फूट आहे। सुरुवातीला शिमला मिरचीच्या लागवडीसाठी त्यांनी जमिनीची मशागत केली। त्यानंतर ठिबकसाठी 1.5 लाख रुपये, लोखंडी स्ट्रक्चरसाठी 1.25 लाख रुपये, नेटसाठी 2.25 लाख रुपये आणि बांबूंसाठी 50,000 रुपयांचा खर्च केला। असा एकूण 5.25 लाख रुपयांचा खर्च त्यांनी आता केलाय। तसेच पुढे पीक लागवडीनंतर व्यवस्थापनेसाठी आणखी 2.25 लाख रुपयांचा खर्च आला। बुरशीनाशकासाठी सर्वसाधारणतः 80,000 रुपये ते 90,000 रुपये एकरी खर्च होतो। त्याच्यानंतर कीटकनाशकांसाठीही 40-50 हजार रुपये खर्च होतो। खताचा खर्च सर्वसाधारणतः 75,000 ते 80,000 रुपये होतो। शिमला मिरचीपासून एकूण 7.5 टन उत्पादन मिळणं अपेक्षित आहे। आतापर्यंत त्यांनी सुमारे 3 टन उत्पादन घेतलंय। शिमला मिरचीला सरासरी 190 रुपये प्रति कॅरेटचा भाव मिळत असून खर्च वजा जाता त्यांना 4 लाख रुपयांचं उत्पादन मिळणं अपेक्षित आहे। येवला, कोपरगाव, नाशिक या स्थानिक बाजारपेठांत तसेच मुंबई पुण्याच्या बाजारपेठेत त्यांची शिमला मिरची विक्रीसाठी जातीये। 7 ते 8,000 कॅरेट मी याच्यातनं माल काढतो आणि त्याला सर्वसाधारणतः 100 ते 210, 220 पर्यंत सरासरी 190 रुपये एक क्रेट याप्रमाणे रेट भेटतो आणि मला 10 ते 10,50,000 11 लाख रुपये या प्लॉटमध्ये होतात आणि त्याच्यातून खर्च वजा जाता मला निव्वळ उत्पन्न या प्लॉटमधून 3.5 ते 4 लाख रुपये राहतात 1.5 एकरामागे। शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रात एकाच पिकाकडे धाव न घेता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अपारंपरिक पिकांची लागवड करावी। सुगंधी वनस्पतींचा अजूनही शेतकऱ्यांना पर्याय खुला आहे। सुगंधी वनस्पतींच्या दरासंदर्भात शेतकऱ्यांनी कंपनीची माहिती घेऊन अपारंपरिक पिकांवर लक्ष केंद्रित करावं आणि स्थानिक व्यापार झी 24 तास एक पाऊल पुढे।